कारखान्याच्या कामगाराच्या देणी देण्याबाबत तीनही मंडळांकडून ठोस निर्णय नाही। शेतकरी विकास मंडळाचे राजू शेटे यांनी राहुरी त्या नेत्याला जयकांत शिकरेची दिली उपमा। डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांचे थकीत 135 कोटी रुपये निवडणुकीत उतरलेल्या मंडळांनी कशी देणार ही कामगार मेळाव्यात येऊन जाहीर करण्याचं आवाहन केलं होतं। तीनही मंडळाच्या प्रमुख नेत्यांनी कामगारांची देणी देण्याबाबत बांधील असल्याचं आश्वासन व्यतिरिक्त ठोस असा निर्णय दिला नसल्यानं संचालक मंडळाच्या निवडणुकीनंतर लगेच कामगारांची देणी मिळतील ही आशा आता धुसूर झाली आहे। शेतकरी मंडळाचे राजू शेटे यांनी तनपुरे यांचा नामोल्लेख न करता सिंघम चित्रपटातील खलनायक जयकांत शिकरे यांची उपमा देऊन त्यांच्या दहशतीमुळे विकास खुंटला होता। तसाच राहुरीचा विकास राहुरीतील जयकांत शिकरेमुळे विकास खुंटला आहे। डॉक्टर तनपुरे कारखाना कामगारांच्या वतीनं बुधवार दिनांक 21 रोजी कारखाना कार्यस्थळावरील लक्ष्मीनारायण मंदिराच्या प्रांगणात कामगार मेळावा आयोजित केला होता। या मेळाव्यात सुरुवातीला कामगारांनी थकीत देणी संदर्भात तीव्र भावना व्यक्त केला। या मेळाव्यात जनसेवा मंडळाचे अरुण तनपुरे, शेतकरी मंडळाचे राजू शेटे, कारखाना बचाव कृती समितीचे अमृत धुमाळ, ॲडव्होकेट अजित काळे, पंढरीनाथ पवार, दिलीप इंगळे, संजय पोटे, सुधाकर शिंदे, सुखदेव मुसमाडे आदींनी हजेरी लावली। कामगार मेळाव्यामध्ये प्रारंभी जनसेवा मंडळाचे अरुण तनपुरे यांनी कामगारांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन कामगार मेळाव्यामध्ये कामगारांचे 135 कोटी रुपये कसे देण्यात येतील हे जाहीर करण्यात आलं होतं। देणी देण्याबाबत ठोस असा निर्णय न सांगता तनपुरे घराणे कामगारांच्या पाठीशी कायम उभा आहे। पूर्ण क्षमतेनं कारखाना चालवला, कारभारात काटकसर केल्यास कामगारांची देणी देता येतील असंही जाहीर केलं। कोणी काही सांगत असलं तरी कारखाना सुरू करण्याची जबाबदारी माझी राहील, त्यासाठी सभासद कामगार यांनी विश्वास दाखवणं गरजेचं आहे असं जनसेवा मंडळाचे अरुण तनपुरे यांनी सांगितलं। कामगार मेळाव्यात तीनही मंडळांची भूमिका समजावून घेतल्यानंतर कामगार संघटनेचे सचिव सचिन काळे यांनी सांगितलं की कामगारांची 2-3 दिवसात पुन्हा बैठक घेऊन कोणत्या मंडळाला पाठिंबा द्यायचा सर्वानुमते निर्णय घेण्यात येईल। या मेळाव्यास अर्जुन दुशिंग, गजानन निमसे, सचिन काळे, इंद्रभान पेरणे, सीताराम नालकर, बाळासाहेब तारडे, ईश्वर दुधे, नामदेव धसाळ, राजू सांगळे, अविनाश गायके आदी जण उपस्थित होते। SRP न्यूज साठी राजेंद्र उंडे, राहुरी। काय आता कामगारांसमवेत आपली बैठक झाली, एकंदरीत काय निर्णय? वस्तुस्थिती जी काही आहे राहुरी सहकारी साखर कारखान्याची, तर ती वस्तुस्थिती लोकांना माहिती होणं गरजेचं होतं। कामगारांचं खरं अभिनंदन करायला पाहिजे की त्यांनी राजकीय प्रवाहामध्ये असा एक कार्यक्रम घेतला की ज्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत कारखान्याची सत्य परिस्थिती जाते। त्याचा आम्हाला आनंद होतो की जो निर्णय इतक्या दिवसापासून संचालक मंडळ असतील, बँकेचे अधिकारी असतील किंवा प्रशासनामधली माणसं असतील, त्यांनी लोकांपुढे या कारखान्याची खरी आर्थिक परिस्थिती आणली नाही, किंबहुना ज्या अडचणी आहेत त्या सांगण्याचा सुद्धा प्रयत्न केला नाही। त्याच्यामुळं 7 वर्षाचा जो आमचा संघर्ष आहे याच्या माध्यमातून, मग तो कोर्टातला असेल, कोर्टाच्या बाहेरचा असेल, तर त्याच्यामध्ये हा कारखाना वाचवण्याची जी आमची भूमिका होती, म्हणूनच आम्ही या पॅनलला सुद्धा नाव तेच दिलं, बचाव कृती समिती। त्याचं कारण असं होतं की पहिल्यांदा हा कारखाना विक्रीसाठीची कार्यवाही 2015ला झाली, त्याला DRT कोर्टामधनं स्थगिती घेतली। अमृतरावने एक मॅटर दाखल केलं होतं, त्याच्यातनं आपण त्याला स्थगिती घेतली होती। त्याच्यानंतर या कारखान्याच्या निवडणुका झाल्या। मधल्या काळामध्ये कलम 78चा हवाला देऊन सरकारने संचालक मंडळ, भ्रष्ट संचालक मंडळ बरखास्त करून टाकलं। त्याच्यामध्ये 3 डायरेक्टर असे होते, त्यात अमृतरावची मंडळी त्यांनी 2014लाच राजीनामा देऊन टाकला आणि त्याच्यामध्ये तक्रार केली होती की ह्या कारखान्याचं जे कारभार चाललेला आहे अतिशय वाईट पद्धतीने चाललेला आहे। कामगारांची देणी दिली जात नाही, शेतकऱ्यांचे पैसे वेळेवर मिळत नाही, जे काही व्यवहार होतात ते व्यवहार टेबल खाली होतात, म्हणजे अंधारात होतात आणि त्याच्यामुळं या कारखान्याचं मला डायरेक्टर राहायचं नाही, माझा राजीनामा मी देते 2014लाच। त्याच्यानंतर 78ची कार्यवाही झाली। 78ची ऑर्डर आता पण रेकॉर्डला आहे की ज्याच्यामध्ये हे 3 संचालक सोडून
बाकीचं सगळं संचालक मंडळ दोषी धरलं गेलं आणि त्यांच्यावर ठपका ठेवून ते संचालक मंडळ बरखास्त झालं आणि त्याच्यावर ऍडमिनिस्ट्रेटर आणले. ऍडमिनिस्ट्रेटर आणल्याची संधी साधून म्हणजे मला एक कमाल वाटती प्रशासनाची, पण इतकी म्हणजे कीव येते की त्या प्रशासकांनी जी केस दाखल झाली होती कारखान्याच्या वतीने DRT कोर्टात, ज्याच्या स्थगिती होती कारखान्याच्या प्रॉपर्टी जप्त करायला, ती केसच विड्रॉ करून घेतली प्रशासकांनी. संचालक मंडळ त्यावेळेस नव्हतं, प्रशासक नियुक्त होतं, प्रशासकाने ते केस काढून घेतली. केस काढून घेतल्यानंतर कारखाना ताब्यात घेतला गेला बँकेकडनं. बँकेने ज्यावेळेस कारखाना ताब्यात घेतला त्यावेळेस बँकेचा कारखान्याची मशिनरी, कारखान्याचा प्लांट, कारखान्याचे ऑफिसेस, कारखान्याचे गोडाऊन्स हे सोडून बाकीच्या प्रॉपर्टीवर बँकेने ताबा केला होता. असं असताना देखील ज्यावेळेस नवीन संचालक मंडळ 2016ला निवडून आलं, त्या 2016ला आलेल्या संचालक मंडळाने हे काहीच पाहिलं नाही आणि सगळ्याचा सगळा कारखाना आमच्या ताब्यात परत द्या. म्हणजे ज्यावेळेस खऱ्या अर्थाने बँकेकडे फक्त जमिनी होत्या, हे 4-5 गोष्टी कारखान्यांनी दिलेल्या नव्हत्या, व्यावसायिकांनी दिलेल्या नव्हत्या. यांनी ज्यावेळेस मागणी केली निवडून आल्यानंतर की आम्हाला हा कारखाना चालवायचा आहे, आम्हाला हा कारखाना द्या, बँकेने सांगितलं आम्ही तुम्हाला कारखाना चालवायला देतो. चालवायला म्हणजे संचालक मंडळाला, कारखान्याला नाही, संचालक मंडळाला वैयक्तिकरित्या विषय होता. कारण वैयक्तिक त्यांचे शपथपत्र दाखल करून घेतले, 500 रुपयाच्या बॉन्डवर शपथपत्र घेतले की ज्याच्यामध्ये वैयक्तिक हमी त्यांच्याकडनं लिहून घेतली आणि कारखाना चालवायला त्यांच्या ताब्यात दिला. ताब्यात देताना वास्तविक पाहता त्यांनी कागदोपत्री त्यावेळेस फक्त बाकीचे ऍसेट दिलेले आहेत. या 4 गोष्टी 5 गोष्टी त्याच्यात नव्हत्या. परंतु ज्यावेळेस हे कारखाना चालवायला अक्षम राहिले, कारखाना बेकायदेशीर चालवला, जे गळीत काढले ते गळीत सरकारची परवानगी न घेता काढले. त्याच्यामुळे जवळपास 3 सालचं मला वाटतं 60 ते 70 कोटी रुपये बोजा या. मी आता विशदपणे सगळ्या कामगारांना सांगितलेलं आहे की कोणत्या पद्धती, मी काही खोटं आश्वासन द्यायला मी काही पुढारी नाही. मी जी वस्तुस्थिती मी ती सगळी सांगितलेली आहे. तुमच्या जवळपास 135 कोटी रुपयाचं देणं या कारखान्याला आहे कामगारांचं, आणि कामगारांना जर हा कारखाना चालला तरच पैसे मिळू शकतात या विषयावर मी ठाम आहे. आणि मी अशी कोणतीही भूमिका घेणार नाही, कोणतंही आश्वासन फुकटचं देणार नाही की जेणेकरून तुमचं सगळं व्यवस्थित होईल. आता ते व्यवस्थित व्हायला वेळ लागणार आहे. त्याच्यासाठी हा कारखाना सातत्याने चांगल्या क्षमतेने चालला पाहिजे. आणि पहिलं काम आपल्याला जर काही करायचं असेल, याच्यात कामगार अडचणीत आहे, शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आहे, त्याच्या हक्काचे. उद्या सकाळी या कारखान्याचं जर लिक्विडेशन झालं आणि पैसे वसूल नाही झाले तर प्रत्येक सभासदाच्या सातबाऱ्यावर याचा बोजा जाऊ शकतो, इतकी वाईट परिस्थिती आहे. कायदाच तसा आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की माझी प्रायोरिटी अशी राहणार आहे की हा कारखाना चालू करणे. हा चालू झाल्यानंतर कामगारांची शक्य त्या पद्धतीने देणे आणि त्याच्यासाठीचे मार्ग आमच्याकडे आहेत. या कारखान्याकडे जवळपास उचल दिलेले पैसे 120-30 कोटीच्या दरम्यान उचल दिली गेलेली आहे. त्या उचली संदर्भात गेल्या 10-15 वर्षामध्ये कोणत्याही कोर्टात दाद मागितली गेली नाही, किंबहुना फक्त दाद मागितल्याचं दाखवलं गेलं आणि त्याच्यावर काहीच कार्यवाही झाली नाही. त्या केसेस आजही पेंडिंग आहे. त्याच्यामुळे आम्ही जर आलो तर आता मी स्वतःच वकील असल्यामुळे कारखाना हा फक्त आणि फक्त कोर्टाच्या माध्यमातून वाचलेला असल्या कारणाने आम्हाला खात्री आहे की त्या केसेस आम्ही ताकदीने चालू आणि ते पैसे आणू. ते पैसे आणले तर कोणतेच देणं काही अवघड नाही. शासनाची मदत तर 100% होणार आहे, कारण की आमच्या काही गोष्टीत बोलणे झालेले आहेत, चर्चा झालेली. आम्ही एवढं मोठं धाडसाचं पाऊल उचललंय तर त्याच्या मागे काही कारण आहेत. आम्हाला ज्या काही गोष्टी वरच्या शासन स्तरावरून आम्हाला सांगण्यात आलेल्या आहेत त्याचा आम्ही आधार घेऊन आणि आमच्या स्वतःच्या बुद्धीच्या कौशल्यावर आणि इथल्या असलेल्या भ्रष्ट कारभाराच्या याच्यातनं कसा मार्ग काढायचा हे आम्हाला आता चांगलं ठाऊक झालेलं आहे. त्याच्यामुळे मला वाटतं तो प्रश्न काही फार अवघड जाणार नाही. फक्त मी असं आश्वासन देणार नाही की आलो का 6 महिन्यात पैसे मिळतील, असं काहीच होणार नाही. याच्यासाठी वेळ लागणार आहे. तो वेळ मात्र किती लागेल ते कारखान्याची परिस्थिती, रिकव्हरी, पण एक मात्र खात्री देतो की 5 वर्षात बऱ्यापैकी याच्यातल्या रिकव्हरीच्या माध्यमातून सगळ्या कामगारांची देणी कशी दिली जातील याची व्यवस्था प्रायोरिटीने करू. कारण याच्या कारखान्याच्या बऱ्याच प्रायोरिटी आहेत, पण त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी प्रायोरिटी कामगारांच्या पैशाची राहील एवढी ग्वाही देतो. निश्चितच डॉक्टर बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याची होऊ घातलेली ही जी पंचवार्षिक निवडणूक आहे, त्या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या प्रथम सर्व वार्ताहर बंधूंना मी या ठिकाणी धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो की
आमचा कामगारांचा जो दबलेला आवाज आहे तो आपल्या वार्ताहरांच्या रूपाने, पत्रकारांच्या रूपाने तुम्ही जे आम्हाला स्थान दिलं आणि जे स्टेज उपलब्ध करून दिलं त्याबद्दल या ठिकाणी प्रथमतः मी सर्व वार्ताहर व पत्रकार बंधू आणि भगिनींचं या ठिकाणी स्वागत करतो। सर्व कामगारांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो। आज या ठिकाणी जो आमचा कामगार मेळावा जो आम्ही आयोजित केलेला होता त्या कामगार मेळाव्यासाठी जनसेवा मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय अरुणसाहेबजी तनपुरे असतील, त्याचप्रमाणे कारखाना बचाव कृती समिती मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय अमृत काका धुमाळ असतील, त्याचप्रमाणे शेतकरी विकास मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष राजूभाऊ शेटे असतील, या तिघांनाही या ठिकाणी आज आम्ही कामगारांनी टप्प्याटप्प्याने 1-1 तासाच्या फरकाने या ठिकाणी कामगारांची देणी आपण कशी देणार, निवडून आल्यानंतर कामगारांना व या बंद पडलेल्या भग्नावस्थेत गेलेल्या कारखान्याला कसा न्याय देणार याबाबत आम्ही या ठिकाणी आज त्यांना आमंत्रित केलेलं होतं व आज आमच्या सर्व कामगारांच्या विनंतीला मान देऊन ते या ठिकाणी 3ही पॅनलचे प्रमुख उपस्थित राहून त्यांनी त्यांचा जो काही मतदानामध्ये एजेंडा आहे, निवडून आल्यानंतर त्यांचे जे काही ध्येय धोरणं असतील याविषयी त्यांनी सर्व कामगारांना आम्हाला संबोधन केलेलं आहे। त्यानुसार आम्ही सर्व कामगार या ठिकाणी आज जसे एकत्रितपणाने या ठिकाणी एका छताखाली येऊन आज हा मेळावा संपन्न केला, अगदी त्याचप्रमाणे येत्या काही दिवसामध्ये पुन्हा आम्ही सर्व कर्मचारी वर्ग या ठिकाणी मोठा मेळावा लावून आम्ही आजच्या झालेल्या या 3ही मंडळांचे जे काही त्यांनी जे मार्गदर्शन केलेलं आहे यावरती मंथन करून भविष्यामध्ये येणाऱ्या निवडणुकीत काय विचार करायचा, कोणाच्या बाजूने कोणाच्या पारड्यात झुकतं माप द्यायचं किंवा तटस्थ राहायचं, या सगळ्याचा विचार आम्ही येत्या काही दिवसामध्ये करणार आहोत। आणि पुन्हा एकदा उपस्थित असलेल्या 3ही पॅनल प्रमुखांचं सर्व कामगारांच्या वतीने आम्ही स्वागत करतो, त्यांना धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो। जनसेवा मंडळाचे जे उमेदवार आहेत त्याच्यामध्ये काही बँकेचे संचालक आहेत, माजी संचालक आहेत, त्याच्यामुळं ते आमच्यामुळे काही फारसं मोठं आव्हान वाटत नाही। ते आम्ही आमच्या कारखाना बचाव कृती समितीचे आम्ही जे उमेदवार उभे केलेले आहेत हे स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार आहेत, आमच्यावर कुठल्याही प्रकारचे आरोप नाही आहेत आमच्यावर। आम्ही बचाव कृती समितीने हा कारखाना सुरू करण्यासाठी, चालू होण्यासाठी आणि कामगार यासाठी आम्ही सर्व कारखाना बचाव कृती समितीच्या नेतृत्वाखाली, माझ्या नेतृत्वाखाली आणि आदरणीय काळेसाहेब असतील, अरुण कडू असतील, आम्ही सर्वांनी, पंडितात्या पवार सर्वांनी मिळून आम्ही कृती समितीच्या माध्यमातून उमेदवार उभे केलेले आहेत। आणि आम्ही तुम्हाला खात्री देतो पहिला कारखाना चालू होण्यासाठी प्रयत्न करणार, शेतकऱ्यांचा विषय आहे तो। आणि दुसरा प्रश्न आहे जो कामगारांचा हिताचा, आम्ही कामगारांच्या हितासाठी निश्चितपणे आम्ही कटिबद्ध राहू। कामगारांनी जे मीटिंग साठी मला निमंत्रित केलेलं होतं आणि कामगाराचा उत्साह बघून असं वाटलं का 100% ते आपल्या सहकार्य करतील। दुःख हेही वाटलं, आतापर्यंत खूप त्यांचं या रक्त शोषणाचं जे काम केलं तर त्याचंही वाईटही वाटलं। आज एवढे दिवस झाले, आज त्यांचे 40-40, 50-50 पेमेंट थकीत असताना आज त्यांनी एवढ्या मनमोकळेपणाने सर्वांना बोलवलं। पॅनल प्रमुख सर्वच होते, 3 पॅनल आहेत, 3ही प्रमुखांना इथं बोलवलेलं होतं। त्यापैकी काही जण असे होते का त्यांच्या कुटुंबाने त्यांचं आयुष्यभर रक्त शोषण केलेलं आहे, तरी पण त्यांनी आज त्यांना एक मोठं मन करून जेवून जागेवरती पाणी देऊन त्यांचं स्वागत केलं, जीव घालून त्यांना वाटं लावलं। याच्यापेक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांच्यासाठी कोणतं मन मोठं करायचं ठेवलंय याची जाणीव ठेवून यापुढे त्यांच्यासाठी काहीतरी चांगलं करायचं असा निर्णय त्यांनी घेतला पाहिजे। तर ते चांगलं कसं झालं असतं तर त्यांनी काय करायला पाहिजे होतं, आज आम्ही जो शेतकरी विकास मंडळाचा पॅनल केलेला होता तर त्या पॅनलला त्यांनी सहकार्य करायला पाहिजे होतं। त्यांनी सर्वचे सर्व अर्ज विड्रॉल करून आम्हाला ती एक वेळ संधी द्यायला पाहिजे होती, कारण कमीत कमी 40 ते 45 वर्ष कारखाना त्यांच्या ताब्यामध्ये होता आणि त्यांनी आता ही एक संधी आम्हाला जर दिली असती तर कारखान्याची काय परिस्थिती झाली असती हे त्यांनी एक वेळेस बघायला पाहिजे होतं, ते त्यांनी केलेलं नाही। जयकांत शिकरे म्हणून तुम्ही भाषणात उल्लेख केला, नेमकी काय होईल त्याविषयी? तुम्ही सिंगम मूवी बघितलेली असेल तर त्याच्यामध्ये जयकांत शिकरेचा रोल असा आहे का तो जो परिसर आहे त्यांचा पूर्ण, तर त्याच्यात एक नाव होतं त्यांचं का सर्व प्रॉपर्टी ज्या असतील
ते स्वतः घेत होते आणि त्या प्रॉपर्टीच्या जीवावरती त्यांनी लोकांवर दहशत निर्माण केलेली, छुपी दहशत होती ती त्यांची. आणि त्या दहशतीच्या जीवावरती त्यांनी प्रत्येक प्लॉट म्हणा किंवा त्यांना जी हवी ती गोष्ट ती मिळत होती. आणि त्याच पद्धतीने राहुरीत हा विकास खुंटावण्याचं काम या जयकांत शिकरेंनी केलेलं आहे. राजेंचं नाव घेताना तुम्ही भावूक झाला, आज राजेंची आठवण होती, काय सांगता? 100% ते एक व्यक्ती असे होते का राहुरी तालुक्याला दिशा देणारे व्यक्तिमत्व होतं. आणि ते आज आम्हाला आमच्यासाठी एक हव्याचं व्यक्तिमत्व होतं. आज ते आमच्यामध्ये नाहीये, पण त्यांची उणीव भरून काढण्याची संधी मला मिळते. त्या संदर्भात मी आज सर्व जनतेला सांगू इच्छितो का आज राजांकडून जे काही कामं राहिले असतील तर मी धनुभाऊ असतील, रवीभाऊ मोरे असतील, या राहुरीमध्ये जे जे सामाजिक कार्य करणारे व्यक्ती आहेत त्यांना सर्वांना बरोबर घेऊन राजांचे जे स्वप्न आहेत ते पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. गेल्या अनेक महिन्यांपासून आणि सध्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. आपण तालुक्यातील सभासदांच्या भेटीगाठी घेत आहे. नेमकी शेतकरी विकास मंडळाला कसा प्रतिसाद सभासदांचा? एकदम चांगला आहे. आज असं आहे आम्ही कुठं प्रचाराला गेलो नाही तरीही आमचा पॅनल 101% सर्वजण शेतकरी असतील, कर्मचारी असतील आणि माझा जो मित्र परिवार आहे त्यांचा बऱ्याचशा वेळेस संपर्क कमी असतो, ते सुद्धा आज सर्वजण बाहेर निघलेले आहेत आणि 100% ते इतिहास घडवल्याशिवाय राहणार नाही. विखे पाटील आणि विद्यमान आमदार भामदास आपलं शिवाजीराव कर्डिले यांनी या निवडणुकीतून माघार घेतलेली आहे, परंतु आपल्या शेतकरी विकास मंडळाने या निवडणुकीच्या पाठिंब्यासाठी संपर्क साधलेला आहे का नाही? 100% त्यांनी जरी माघार घेतली असेल तर आमच्या विधानसभेला ज्या काही कमिटमेंट झालेल्या आहेत त्या कमिटमेंटमुळं त्यांनी शब्द पाळलेले आहेत. आणि दोघंही 100% हे फक्त निवडणुकीपुरतं सहकार्य करणार नाही तर शासनात जी जी अडचण येणार त्या ठिकाणी माझ्या पाठीमागं एक खंदे समर्थक म्हणून, माझे एक आदर्श म्हणून, आयडियल म्हणून हे दोघंही माझ्यासाठी उभे राहणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री भरत गोगावले यांची काल आपण भेट घेतली. नेमकी काय शब्द त्यांनी दिला आपल्याला? ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी SRB न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.